नमस्कार, मी स्वप्नील जाधव. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आज तारीख आहे 28. तर उद्या आपण मुंबईला चाललोय आणि त्याचबरोबर मी म्हटलं की मुंबईला जाण्याच्या आधी एकदा गावाला आपण फेरी मारतो दरवर्षीप्रमाणे. म्हणजे आपल्या पराच्या इथून आपण जातो आणि डायरेक्ट असं थोरलीवाडी बाईंगवाडी करून आपल्या घरी परत येतो. तर तेच जरा त्याच्यामध्ये आपल्याला काय समजतं की गावामध्ये काय कुठं बदल काय झालाय, काय कुणी काय घरं बिरं बांधलीत काय. तर जस्ट असंच फक्त फिरण्यासाठी चाललोय. तर आता आपण पर्यायात आलोय. हा आपला पर्याय आहे आणि आता माझ्यासोबत आहे साहिल जाधव, नयन वारगावकर आणि तन्मय म्हात्रे आणि मी स्वतः, असे आम्ही 4 जण जातो. अरे तर हा आपला नवीनच एक बंधारा बांधला आहे. याला बंधारा बोलतात. छोटंसं धरण आहे. तर धरणामुळे पाण्याची काय रे केली जाते, पाण्याची काय पाणी म्हणजे पाणी अडवा, हा पाणी अडवा पाणी जिरवा असं काय आहे ना, त्याच्यासाठी हे सगळं बांधलेलं आहे. आत्ताच बांधलंय 1 महिन्यापूर्वी. तर पाणी अडलेलं आहे आणि जिरलेलं पण आहे. आताच कोणीतरी पोहून गेलं असेल वाटतं, त्यामुळं असं दिसतंय पाणी. तर आता आपण जाऊया या रस्त्याने पुढे. आणि हा रस्ता आपल्या शाळेकडे सुद्धा जातो. तर ही घाटी आहे. पहिली अशी घाटी नव्हती, आता ही बनवली आहे. पहिली अशी पायवाट होती. तर हे कधी बांधलंय रे? गेल्या वर्षी बांधला नाही? 2-3 महिन्यापूर्वी बांधली ही वाट. हा, तर ही घाटी म्हणू आपण याला. आता एक 2-3 महिन्यापूर्वीच बांधली, पण चांगलं केलंय. आम्ही ज्या वेळेला शाळेत जायचो, म्हणजे एक 2001 ते 2007 पर्यंत या रस्त्याने आम्ही आमच्या मराठी शाळेत जायचो. आता मराठी शाळा सुद्धा आपली दिसेल. ऑलरेडी आपण आहे ना गावाचा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ म्हणजे गावाचा आपण एक डॉक्युमेंटरी बनवली होती लास्ट इयरला. ती पण कोणी बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा. पण मी म्हटलं की आपण दरवर्षी फिरतो, एकदा गावामध्ये ट्रिप मारतो. तर त्यानुसार एक ट्रिप मारूया, म्हणजे समजेल आपल्याला काय काय चेंजेस झाले. तर इथं बघा, इथं पाखाडी बोलतात त्याला, पाखाडी बांधली. आणि इथं आहे ना रातांबे पण आहे, रातांबे. तर इथं रातांब्याचं झाड आहे. हे पाळेकरांचं कंपाऊंड आहे. इथं जांभूळ धरलेत काय? हा, जांभूळ पण आहे. म्हणजे इथं रातांब्याचं झाड आहे आणि इथं जांभळाचं पण झाड आहे. जांभूळ वरती आहेत. पडतील का? वायर बीर आहे, शॉक बीक लागायचा नाही तर करंट बिरण. हा बघ, पडला तर पडला, पडला ना. तर बघा वरती जांभळ आहेत. बबलू आपला दगडीनं पाडतोय. हे राहू दे, आग बीग लागायची. तर बघा रातांबा, याच्यापासूनच कोकम तयार होतं. रातांबा जाऊ दे ना रे. हे बघ जांभूळ. तर जांभूळ मिळालेलं आहे. आता हे पाडू नको, राहू दे. तर ही जांभळं आहे ना मस्त लागतात. लास्ट टाइम आम्ही खाल्ली होती. कोण दगड मारलं रे माझ्या? पडतील काय रे? रातांबा नाही, जांभळ. हे टाळक्यात बसले तानकन एकदम वर नाही. हा चल राहू दे चल. तर हे बघा इथं पाखाडी बांधण्याचं काम 65,000 रुपयात. नाही अरे पाडशील त्यात, ते राहू दे. पुसून दाखवून काय पाहिजे, मी घर बांधलं. बांध घर. तर ही पाखाडी जांभूळ आपल्याला भेटलं, पण काय हे खाण्यायोग्य आहे वाटत नाही. हे पाहिजे का रे? बघा रे खाऊन. आणि इथं आहे ना पाट होता पहिला, असं लास्ट व्हिडिओ मध्ये पण मी सांगितलं असेल कदाचित, की इथून आहे ना असं एक पहिला पाट यायचं आणि हा असं इकडे आगारामध्ये जायचं. हे आगार आहे, सगळं सुपारीची झाड आहेत. आता या रस्त्याने आपण जाऊया पुढे. पण हे बेड अजून तसंच आहे काय? या बेड्यानं आम्ही असं दप्तर घासत जायचो. आम्ही सुद्धा तेच करायचो. बेड तेच आहे. आणि हे काय थोडंसंच फक्त हे बनवलंय एवढ्यापर्यंत. 65,000 फक्त तिथपासून तेवढंच बनवलेलं आहे. हा काय परत सांग. हा बरोबर.
नाही नाही खरं वाटतंय. आणि हे सागवानाचं झाड आहे. आपल्याकडे सागवानाची झाडं पण आहे ना खूप आहेत. एका टाइमला सागवानाची व्हॅल्यू खूप होती, आता कमी झाली. हे जांभूळ हवं काय बघ, हे बघ टाळक्यात पडला. मी टाकला तर वरनं तुझ्या पडला. तर हे बघा, हे काय रे, शाळेचाच एक भाग आहे ना, समूह काहीतरी, समूह केंद्र. हे आपल्या शाळेचाच एक छोटासा इथं हे आहे भाग आहे. वायर बघा इथंच पडली, हे उचलायला पाहिजे होती. आणि इकडे आहे ना, हे इकडे काय रे, इकडे खिणखिणीत जायचा रस्ता आहे. आणि काय ब्राह्मणवाडी आहे का इकडे? ब्राह्मणवाडी तसं नाही, पण नाव दिलं नाही ना अजून. तर इकडे आहे ना फणसळकरांचं घर आहे. इकडे आहे ना फणसळकरांचं घर आहे, तिकडे पाद्यांचं घर आहे. स्पेशल असं काय ब्राह्मणवाडी वगैरे असं काय म्हणत नाही इथं, पण इथं 2-3 घरं आहेत. तर इथून खिणखिणीत जाण्याचा रस्ता आहे आणि मग राजापूरला जाण्याचा रस्ता आहे. तर आता आपण जाऊया ह्या साईडला, उजव्या हाताला आपण जातो. इकडे आपली शाळा आहे आणि लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत आपल्या इकडं. हे पहिलं हे बघ, इथं हे पण होतं माहिती आहे काय, तोरणा वगैरे असायची इथं, झाडी होत्या इथं. पण आता हे सगळं बदललंय. तोरणं एक प्रकारचं खाण्याचं फळ होतं, पिकल्यावरती मस्त लागायचं. आहेत काय भाऊ? करवंद आहेत ना, ते काय आहेत ते निघालो भाई. हो सपने एक 20-20 असेल तर मग झिंक साप चाटल्यावर माहितीये ना 20-20 येतं असं आपली लोक म्हणायची. हाय काय, चांगलं आहे काय? पहिलं तू खाऊन बघ आणि मग मला दे. हा आंबट आहे ना, मग मला दिलं नाही म्हणून आंबट झाली ती. तर आपण जाऊया या रस्त्यान पुढं पुढं. काय तू आणि ना एक हे आहेस, चांगलं आहेस. आणि हे बघ, पहिली ही सुद्धा छोटीशी वाट होती, आता या रस्ता केला यांनी गाडी जाण्यासाठी तिकडनं. मस्त आहे, संध्याकाळचं आहे ना, इकडे फिरायला छान वाटतं. काय राहू दे. हा बघ, ह्याच्यात जांभळं दिसत आहेत रे, ह्याच्यात जांभळं दिसत आहेत. तुम्हाला दिसतंय का माहित नाही, बघा मी झूम करतो. इथं आहे जांभळं, माहिती, तुझं म्हणणं बरोबर आहे. ह्याच्यावरती आहेत जांभळं. हे बघ इथं खाली आहेत बघ. काय करता, काठी फेकला नाही. अरे हा, आणि टाळकी मग बघ पडतंय का बघ, टाळक्यात वेळक्यात पाडायची. तर आम्ही असंच मजा मस्ती करत व्लॉग बनवत आहोत. हा म्हणजे व्हिडिओ बनवत आहोत, व्लॉग नाही म्हणत, व्हिडिओ. सावकाश लागल टाळक्यात. बघ बघ, अरे टाळक्यात तुझ्यात पडत पडल का, हे पाडशी वाज. तर आपली पोरं आता जांभूळ पाडतायत. पाडलंच काय? हा मग जा बघ, आण जा. हे सगळं नको, 2-4च भेटली बस झाली. बघ बघ, वैदांडा तुटलेलं आहे काय, भेटली काय रे? अरे कचऱ्यासारखं पाडलंच त्याला. कसं पाडू म्हणजे हे बाकीचे हात काय बघ दिसतात काय? हे नको पाडू, जास्त टाइम नको घालूया, आपल्याला अजून बाकीच्या वाडीत पण जायचं आहे. हे बाई तुझ्या टाळक्यात पडली बघ. अरे 2-3 आण उचलून, पात्र्या दिसत नाहीत. मग चल, भेटली नाही ना, चल खाली हात. आता एक हात तर दाखव ना, मी ह्याला कुसलेला आहे तो. जाऊ चल. तर जांभळं पडलेली पण काय भेटली नाही, पात्र्यात गेली सगळी. आणि आजूबाजूला झाड आहेत. आणि हा एक आहे ना वड आहे, इथं मोठासा वड आहे. ह्या पारंब्या त्याच्या, पहिला आम्ही इकडे पण यायचो आणि इथं सरस्वती पूजनाच्या वेळेला पहिला आधी इथे आम्ही पूजा करायचो, नंतर मग शाळेमध्ये जायचो. तुम्ही पण तेच करायचं ना, शाबास. तर हा रस्ता आता मस्त वाटतोय, छान. हा आपला वड आहे, खूप लोकांना माहिती आहे आमच्या इथे सरस्वती पूजन करायचंय. लटकायचं, पण आता लटकाय आहे कुठं जागा. तर पारंब्याचं झाली बघ ना, झाडा फांदीच झाली त्याची.
पण मस्त आहे इथे, जरा चांगलं वाटतं. या कारामध्ये बघ काहीतरी करतो. राहू दे. हे इथं काय होतं ते तुम्हाला माहिती आहे का रे? हे बघ, मला पण नाही माहिती. इथं आहे ना, इथं एक तुम्हाला दिसतंय का बघा, खाली पण एक चौतर आहे. चौथर आहे ना. हा, खाली एक तिथे चौथर आहे. ऍक्च्युली आम्हाला माहित नाही की काय आहे इथं, पण एक तुळशीचं एक काय रे बोलतात त्याला, अरे रोपटं नाही, तुळशीचं काय लावण्याचं काय बोलतात त्याला, चौथऱ्यासारखं जसं तसं असावं. कोरीव वाटतं ना जरासं, कोरीव केलेलं. मग जाऊ दे, आता काय जात नाही होत आम्ही, की जाऊन बघूया रे काय आहे ते. ये आलूच आहे तर बघूया. ये बघू ये. अरे काय असेल नाही काय असेल तर आम्ही आहे ना आलेलोच आहोत आतमध्ये, एकदा बघूयाच. लहानपणापासून आपल्याला एक की इथं काहीतरी आहे म्हणून ते लांब केलं होतं. ऍक्च्युली इथं काय आहे बघूया ना. हा चौथऱ्यासारखं आहे ना काहीतरी. हे बघ, होल वगैरे आहेत. आता आम्ही म्हटलेलं ह्या वेळा जाऊनच येऊ. हे इथं काहीतरी हाय रे. हे बघ ना, खजिन्यासारखंच आहे वाटतं. हे बघ, हे इथं काहीतरी लेटर आहे. हे बघ ना, सावकाश. हे तरण्या, कुठला मंडळ आहे रे इथे? नाव सोहळा राजापूर काहीतरी लिहिलेलं आहे. सॉरी म्हणजे आमच्या हे पायात चप्पल कोणा देवबिव असेल तर सॉरी. तुझ्या पायावर मुंगी काहीतरी भेटला खजिना. प्रतिष्ठापना सोहळा. पुढे बघ वरती काहीतरी नाव आहे, राजापूर वगैरे. तर हे आम्हाला इथे भेटलंय. आम्हाला माहित नाही एक्झॅक्टली काय आहे, पण आम्हाला कसं शोधाशोध करण्याची कामच जास्त आवडत. म्हणजे इथे काहीतरी हाय वाटतं. पायाच्या बाजूला कॅमेरा. मुंबई. हा चौथर आहे आम्हाला. अरे येड्या, राहू दे चल. कोणतरी येईल नाही आपल्याला बोंबलेल. काय खिणगिणी राजापूर मंडळ काहीतरी 2011 म्हणजे 2010 हे ठेवलेलं आहे. आम्ही तसंच ठेवतो. कोण येत माहिती असेल, आम्हाला पण नाही माहिती. चल जाऊयाच, म्हणजे आम्हाला माहिती करून घ्यायचं होतं एक्झॅक्टली काय. तर आता आपण तिथे आतमध्ये जाऊन बघितलं, ते आम्हाला पहिल्यांदा असं वाटायचं की तुळशीचा असं बघा चौथरा असतो आणि त्याच्यामध्ये तुळस लावतात, त्या प्रकारचं आहे. तर तिथे जाऊन बघितलेलं आम्ही. काहीतरी आम्हाला एक छोटासा लेटर भेटला, त्याच्यावर काहीतरी असं लिहिलेलं होतं, खिणगिणी राजापूर. आता कोणाला गावातल्यांना माहिती असेल तर सांगा कमेंट करून की काय आहे एक्झॅक्टली. इथे आहे ती जमीन पाळेकरांची. तर आपण आता शाळेच्या जवळ आलेलो. तर पहिलं आहे ना, इथं खो खो कबड्डीचं मैदान होतं. माहिती आहे का रे तुम्हाला? तुमच्या वेळेला होतं? चौथीतनं पळायचा. तो आज चौथीतनं पळून त्यानं आज 3रा नंबर काढला. राजापूर वर्गात राजापूर हायस्कूल 3रा नंबर काढला. शाब्बास. आज 4थी पर्यंत पळायचा आणि आम्ही याला मदत करली दुसरं टाका. पळायचा 4थी पर्यंत. राजा आणि राजा पण पळायचा तेव्हा तो. अभ्यास सुरुवात केला पण आज त्यांनी 3 नंबर काढला नाही. शाब्बास. तर आमच्या वेळेला आहे ना, इथं कबड्डी आणि खो खोचं मैदान होतं. इथं तर आम्ही सगळी पोरं यायचो खेळायला. आणि इथं आहे ना मुतारी होती इथं. हे बघ, हा चौथरा माहिती आहे मला. म्हणजे इथं जेंट्स मुलांची होती फक्त मुतारी. हा इथं हे बघ, हा इथं चौथरा होता. कुठं आहे? म्हणजे इथंच होतं रे कुठं तरी. आणि आमच्या इकडे नाही वरती तिकडे. आणि हे आता घर नवीन बनवलंय, पहिलं घर नव्हतं इथं. आणि हा रस्ता कुठला आहे? हा इथून खिणगिणीला जातो लेफ्टला, आणि राईटला डुरा आहे तिकडे जातो वाटतं, डुऱ्यावर आहे ना, थोरल्यावाडीतनं. आणि ही आपली शाळा. इथं पाळेकरांचं घर आहे. हे त्यांचं जुनं घर. इथं पहिलं त्यांचं दुकान पण होतं. कोणतरी येत आहे काय रे? नाही. ही आपली शाळा. शाळा म्हणजे आता मस्त वाटते. शाळा जायचं म्हणतोयस? टाळा लावलेला आहे काय? का? तर ही शाळा आहे आपली. परत लावून ठेवा काय. तर दरवर्षीप्रमाणे आपण शाळेमध्ये जात आहोत. आणि शाळेत गेल्यावर येणार भारी वाटतं एकदम. समोरच पहिला स्टेज होता. आता पण आता स्टेजच आहे का तिथं? स्टेजच. हा पण स्टेज सारखंच समजू आपण.
ही झाडं अशीच होती आमच्या वेळेला, पण हे फक्त नव्हतं. इथे पण आम्ही त्यावेळेला खो खो खेळायचो. ही बोरवेल आहे ना, आमच्या वेळेला नव्हती वाटतं, नंतर बनवली. तर हा आमचा 7वीचा वर्ग आणि ह्याच्यावरनं आम्ही असं हात करत करत जायचो. डायरेक्ट 7वीकडे आलो मी. पण ठीक आहे, हे आमचं त्यावेळेला आमचं म्हणजे ऑफिस आहे, ऑफिस होतं. आत्ता पण आहे वाटतं. इथे बाबासाहेबांचा फोटो आहे, सावरकरांचा, आणि इथे महाराजांचा आहे, लोकमान्य टिळकांचा आहे. तर हा आमच्या वेळेला 6वीचा वर्ग होता. त्याच्यानंतर हा आम्हाला 5वीचा वर्ग होता. अजून पण तसाच आहे वाटतं, 5वी. आणि हा मग आम्हाला हे 4थी 3री वगैरे असे काहीतरी होते. आता मला एवढं आठवत नाही, पण त्यावेळेला मी सुद्धा असं बोर्डावरती इथे लिहायचो पंचांग. हे बघा इकडं आहे पंचांग, इकडं आहे. मी सुद्धा लिहायचो इथं. 2000 ते म्हणजे 2001 ते 2007 मध्ये मी 5वी ते 7वी 2-3 वर्ष लिहिलं असेल. सूरज बाईंग सुद्धा होता माझ्यासोबत. तो आणि मी असं कधी कधी लिहायचो आम्ही हे पंचांग. पण मजा यायची त्यावेळेला. तर ही आमची शाळा. तर आता शाळेतनं आपण बाहेर निघालोय आणि इथे खाली आहे ना पाळेकरांचं घर आहे. आणि इथे बघा आपण आता पुढे जाऊया. हे इथं जुगाई मंदिर आहे, जुगादेवी मंदिर. इथे आपला होळीचा मांड सुद्धा आहे. म्हणजे इथे आपल्या इथे होळी उभी केली जाते. तर आता पुढे आहे ना विमलेश्वर मंदिर आपल्याला दिसणार आहे, तिथे पण जाऊ आपण. तर हे जुगादेवी मंदिर आहे आणि आता आपण इकडनं पुढे जातोय. इथे लिंगायतांचं घर आहे. जे जे आपल्याला माहिती आहे ना ते फक्त आपण सांगतोय. आता खूप लोक म्हणतील नावं पण घ्यायला पाहिजे आमची, तर नावं वगैरे नाही आपल्याला माहिती. तर संध्याकाळचं फिरायला मस्त वाटतं. तर इथे खाली पर्याय आणि इथून बाईंगवाडीमध्ये जाण्याचा रस्ता आहे आणि इकडून आपण आता थोरलेवाडीमध्ये जाऊ. तर हे विमलेश्वर मंदिर आहे, फार वर्षापूर्वीचं आहे, जुनं आहे. हे बघा बाहेरचे हे दगडच बघून तुम्ही समजू शकता.
तर मग तर फार वर्षांपूर्वीचं मंदिर आहे हे. तर आता आम्ही देवळाच्या भोवती एकदा फेरी मारतोय. हे बघा, आपली जत्रा पण आहे ना पहिल्यांदा इथंच व्हायची, आत्ता होत नाही आहे वाटतं 2 वर्ष. हे बघा, पाणी गायमुख आहे आणि हे चिरे बघा, मोठमोठे चिरे आहेत बघा. या चिऱ्यांना हे कुठं गेले ते पण समजत नाही, म्हणजे गॅप मोठमोठे दगड त्याचं बनवलेलं आहे. तुम्ही वरचं कौलांचं पण हे बघा, लाकड जे लाकूड वापरलं आहे ना ते पण कमाल डिझाईन वगैरे केलंय. हे बघा, पूर्ण दगड आहेत आणि हे विदाऊट सिमेंटचे दगड आहेत लावलेले कंपाऊंडला. अशी जुनी मंदिरं आपल्याकडे खूप कमी आहेत, म्हणजे आपल्या रत्नागिरीमध्ये. आणि हे बघा, इथं कातळ आहे, पूर्ण कातळ म्हणजे दगड आहेत. तर आता आपण पुढे जात आहोत आणि हे बघा, इथं पण एक गेट आहे, दगडामध्ये कोरलेलं आहे. इथं काय ते पाट होता रे, हां इथं पाट होता, लहानपणी यायचो आम्ही. आता काय पाणी नाही राहिलंय. आणि बघ ते बघ ना, दगडातच हे केलेलं आहे वाटतं ना, कोरलेलं आहे. हा, खिडकी वरती पण बघा, लाकडाचं पण दाखवलं मी, मस्त डिझाईन बघ ना ते. आणि ते हे पण बघ ना कसं केलंय ते, लाकडांमध्ये ते बघा, लाकडांमध्ये टाकले, कामट्या टाकलेल्या आहेत, आतमधून टाकलेल्या आहेत, जबरदस्त. पूर्ण आहे बघा, चिऱ्यांमध्ये बनवलेलं आहे. बाहेरची भिंत पण बघा, ही सुपारीची बाग आहे बाजूला. हे लाकडाचं बघा, कोरीव काम आहे, फार वर्षापूर्वीच आहे. डिझाईन पण आहे, मस्त आहे. विमलेश्वर मंदिर. तर इथं नंदी आहे ना, ते नंदी बैल. हा दीपस्तंभ आहे, चप्पल काढून जाऊ. इथं तुळस आहे आणि हा नंदी आहे इथं. तर लहानपणी आम्ही यायचो इथे, जत्रा असेल तेव्हा, आणि असं कधी पण यायचो फिरायला. हा कुठे गेला, खाली गेला तर माझी चप्पल आणतो जाऊ. आणि हे इथं कसलं झाड आहे रे, माहित नाही. तर आता आपण देवळात आलोय आणि घंटा वाजवायची असते, अशी प्रथा आहे. इथे पण एक घंटा आहे, आवाज बघा. आता आतमध्ये अंधार आहे, पण हे हा आई लाईट पण लागली, आपोआप लागली. गेला होता काय, ओके, म्हणजे आमचं चांगलं आहे. तर आपण आतमध्ये आलो आणि आपोआप लाईट लागली. तर हे बघा, मस्त आहे, फार वर्षांपूर्वीचं. आणि हे बघा, मस्त आहे, काय दगडामध्ये कोरलेलं आहे, नक्षीकाम केलेलं आहे. आतमध्ये हे बघा, आपण काय उघडून नाही बघणार आहोत. तर हे विमलेश्वर मंदिर आहे, आतमध्ये पिंडी आहे, हे बघा. आणि नक्षीकाम केलंय भारी एकदम. हे बघा, इथं गणपतीची मूर्ती आहे आणि मोठे खांब आहेत, नक्षीकाम सुद्धा छान केलंय. आम्ही तर बघितलंच होतं, पण एकदा तुम्हाला पण दाखवतोच आम्ही. लहानपणी आम्ही आहे ना, थोडंसं इकडून फेरी मारायचो मागून. ये बघू, नको इकडं अंधार आहे, मी घाबरलो. आणि हे कौल इकडून दिसतंय, मस्त केलंय. हा, तिकडून दिसतंय.
तर हे बघा इथून नक्षी दिसते, कारण इथून ऊन दिसतंय आणि कमाल वाटत. तर आत्ताच आपण देवळातनं बाहेर आलोय आणि हे सगळं आहे ना मेन म्हणजे फार वर्षांपूर्वींचं आहे, कारण का हे चिऱ्याचं बांधकाम आहे विदाऊट सिमेंटचं. तर हे आपल्या गावात असं एकच मंदिर आहे ज्याचं बांधकाम असं आहे फार वर्षांपूर्वीचं. तर इथे समोर सुद्धा एक मंदिर आहे आणि बाजूला एक विहीर आहे आणि हे सगळं चिऱ्यांचंच आहे, दगडांचंच आहे. तर आता आपण आहे ना या रस्त्यानं जाऊया पुढं थोरल्यावाडीत. तर इथं बाजूला पर्याय आहे, पर्यायाचं पाणी कमी झालं वाटतं, आटला की काय रे पर्याय. हे बघा बाहेरची बाजू पण तुम्ही बघा, पूर्ण दगडांनी कोरलेलं म्हणजे दगडांनी रचलेलं आहे हे बांधकाम. तर आता आपण जाऊया इथं पुढं गणपती बुडवतात. गणपती नाही, हे सरस्वती पण तिथेच बुडवायची लोक, माहिती आहे काय तुम्हाला. विसर्जन सरस्वती विसर्जन तिकडं व्हायचं असं होतं मध्ये मध्ये. तर आता आपण पुढे आलेलो आहोत. अरे इथं पण हे बांधला नाही, इथं पण हे काय रस्ता बनवलाय, कारण काही काही ठिकाणी पाखाडी वगैरे असं नाव होतं. आणि हे बघा हा एक पूल वेगळाच आहे, ह्याचा पण आकार बघितला नाही खालून. हा तर हा पूल आहे ना तुम्हाला एकदा दाखवतो मी. तर हा ब्रिज आहे ना एक वेगळ्या प्रकारचा ब्रिज आहे, म्हणजे काय त्याला काय रे बोलतो ह्याला, पूल ना. हा पूल ब्रिज. तर हा बघा ह्याचा आकारच डेंजर आहे. पर्या आटला रे, पहिलं पर्यामध्ये पाणी होतं, आता काय पाणीच नाही मे महिन्यात. हा ब्रिज बघा एक वेगळ्या पद्धतीने बांधलाय, पूर्ण असा काही मध्ये सपोर्ट नसताना त्याला रचलाय चिऱ्यानी असं. आता पावसाळ्यातनं पाणी येईल इथून. आणि इथे खाली सरस्वती विसर्जन करतात या झाडाच्या इथे, पण आता पाणी नाही, त्यावेळेला पाणी येतं पावसाळ्यातून. तर आता जाऊया आपण वरती इथून. इथं गार वाटतं एकदम. ह्या फोपळी आहेत, हे लोक घेऊन जात आहेत. सुपारीचं झाड, फोपळी. आणि या सुपारीची झाड आहे ते बघा, सुपारीच्या बागा आहेत इथं. संध्याकाळचं फिरायला मस्त वाटतं इथं. आता पाणी खूप आटलं रे, म्हणजे कमीच झालं, काहीच नाही इथं. पण जेव्हा पाणी असतं ना तेव्हा मस्त दिसतं. चला तर आता आपण थोरलीवाडीच्या इथं जात आहोत. आता जवळच आहे इथं. काय तर इथे एक आहे ना आपल्या इथे जुनं एक मंदिर सारखंच आहे, दगडामध्ये कोरलेलं आहे. हे बघा इथे एक, इथे कमळाचं तळ आहे. कुर्ली बघ, कुर्ली. इथे कमळ यायचे, पण आता वाटतं चिखल झालाय. कमळाची पानं तर दिसतात, कमळ नाही. फक्त ही मूर्ती कोणीतरी इथे पाण्यात टाकली. तर हे बघा हे एक इथे आहे ना कोरलेलं आहे, गुहेसारखं आहे थोडक्यात. हे बघा ते आपलं एक विमलेश्वर मंदिर. आणि हे एक अजून कदाचित असतील, आपण काय बघितली नाही तेवढी. तर हे बघा हे गुहेसारखं आहे, देवळासारखं आहे. म्हणजे देऊळ काय आहे माहित नाही आपल्याला. इथून पण रस्ता आहे. हे बघा
तर हे देऊळ नाही, आतमध्ये नारळ वगैरे ठेवलेले आहेत. लोकांचं श्रद्धास्थान आहे काहीतरी. चला आपण जाऊया परत. इथे कमळ वगैरे यायची, आता पानं आहेत फक्त, पण इथे कमळ बघितलेत आम्ही येताना. हे चला. होय, इथून मस्त वाटतं. तर आता आम्ही जराशे फोटो काढलेले इथे. हे बघा, इथे पाठीमागे फोटो काढले आणि आता आम्ही जातोय वरती. हे चला, फोटो चालू आहे अजून पण. तर इथे 2-3 फोटो काढले आम्ही आणि आता जातोय वरती. तर या पायऱ्याने आपण आता वरती जातोय. तर आता आपण घाटी चढून वर आलेलो आहोत. बघा, इथून एक व्ह्यू बघू, मस्त वाटतो. इथं खाली पर्याय. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आपण आता थोरल्यावाडीत पोचलेलो आहोत. इथे जोग आहेत, त्यांचं घर आहे इथं. आता कोणतरी ओळखीची भेट. हे झालं काय? तर ही लोक वाटतं कामातून आले. इथे पण आहेत रे कलंब लावली तिथे. तर आता आपण थोरल्यावाडीत पोचलेलो आहोत. आता थोरल्यावाडीमध्ये पण घरं नवनवीन बांधलेली आहेत. इथे पण घरं इथे पण आहेत. इथे पण छोटी छोटी मंदिर आहेत. तो पारा आहे वरती, इथं पण मंदिर आहे. तर इकडं वरती मेस्त्रींची घरं आहेत. इकडं हे पूर्ण थोरलेवाडीचा एरिया आहे हा. इकडे वरती मेस्त्रींची घरं आहे ना. आणि इथून पण राजापूरला जायला एक रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे थोडा, पण शॉर्टकट मार्गे आहे राजापूरला जायला. पाणी प्यायचं चांगलं आहे काय पुढं? हा, असेल चांगलं. हो, बनवलंय म्हणजे जा पण हाय काय बघ पाणी देत. आता हे नवीन ठेवलंय, पण चांगलं काम केलंय काहीतरी. येते पाणी सावकाश. तर इथं पण पाण्याची सेवा केली, चांगलं आहे. गार आहे रे पाणी. मग मडक्यातलं आहे ना ते, माठातलं पाणी गारच असतं. आणि हे छोटंसं मंदिर आहे इथं. हे झाड बघा, मस्त वाटतं एकदम. वड आहे, वड पूर्ण असं भरलेलं आहे. हे चांगलं आहे पाणी. गार आहे? गार आहे काय? पाणी चांगलंच असणार, पण गार आहे ना. मला पण दे थोडासा. हा बोल. थंडा घेऊया सर. तर आता आपण वरती जरा दुकानात चाललोय, काहीतरी घेऊ दुकानात. इथं बालवाडी येणार आहे. बालवाडी म्हणजेच अंगणवाडी. अशी अतरंगी पोरं आमची आहेत. आमची म्हणजे आपली. ही अंगणवाडी इथं आणि हा पारा आहे इथं. हा पारा आहे, छान केलाय. टाईल्स वगैरे लावल्यात. काय रे सोडाय का? तर आताच आम्ही दुकानावरती मँगो घेतलेला आहे, म्हणजे मँगो ज्यूस आणि जरासं वेफर वगैरे घेतलेलं आहे. म्हणजे वेफर नाही, खाऊ. तर आता थोड्या वेळाने खाऊ. तर आता हा रस्ता इथून जातो लेफ्टला. गावाला फिरण्याची मजा एक काहीतरी वेगळीच असते. ही आता नवीन घर आहे तिथे, पहिलं असं माळ्याच होत्या इथं. बघा, इथं आपल्याला पुढे पर्याय मिळणार आहे.
तर आता आम्ही जरासं हे ज्यूस नी पितो आणि मग पुढच्या प्रवासास लागतो. तर हे बघा इथं आहे ना मान कापा कोंबडा आहे, ज्याची मान आहे ना शहामृगासारखी असते. थांबा इथं बघूया, दिसतोय का बघा तुम्हाला. तर घाबरला आधी कोंबडाच, इकडे जातो तो पळत आहे. त्याची मान बघा, लाल लाल मान आहे. ह्याला आमच्याकडे मान कापा कोंबडा असं म्हणतात. हे बघा ते नको थम्सअप. तर आपण इकडनं जाऊया चालत चालत. आपल्या गावात आहे ना आजूबाजूला झाडच असतात आणि आंब्याची, फणस, काजू ही झाडच असतात. इथे पण एक काय रे देऊळ आहे, नाही देऊळ सारखंच आहे. हे चल, हे बघा इथं पण कलमं लावली ती छोटी छोटी, छोटी म्हणजे मोठीच आहेत, पण आंबा कुठं दिसत नाही. तर आता आपण जाऊया पुढे. दरवाजे लावलेत काय यांच्याकडे बघ ना, वरनं सिमेंट पण टाकलंय. तर हा एक बंधारा जरा वेगळा दिसतोय आपल्याकडे, आणि आपल्याकडे आहे तो वेगळा आहे. पण पर्याचं पाणी खूप कमी झालंय. तर इथे खाली आहे ना बंधारा बांधलाय, आपल्यासारखंच आहे, पण हा जरा वेगळा दिसतोय, आपल्याकडे वेगळा आहे. ठीक आहे. इथे बघा फणस आहे, आणि इथे पहिल्यांदा सुद्धा चक्की होती. मध्ये वाटतं 1-2 वर्ष बंद केली होती, आत्ता चालू आहे परत चक्की. इथं आम्ही लहानपणापासून या चक्कीवरती यायचो इथं, आणि नंतर मग या पुढच्या खानविलकरांच्या चक्कीच्या इथे गेलेलो. ही जुनी चक्की आहे, आणि पाणी बघा साठलंय इथे. हा खोदलाय वाटतं रे, होय ना, पर्या साफ केलाय वाटतं थोडा, आहे ना. तर इथं खानविलकर हाऊस, खानविलकर विला गुगल मॅपवर यांनी टाकलेला आहे इथं. आता होमस्टे वगैरे आहे का आपल्याला नाही माहिती. तर पावसाळ्यात ना इथून पाणी असं वाहत असतं, हा रस्ता पूर्ण बंद होतो. आणि आता इथे हा डॅम बनवलाय, डॅम म्हणजे बंधारा, थोडक्यात बंधारा बनवलाय. अजून दरवाजे काय काय लावलेत, काय काय ओपन आहे, एकच दरवाजा ओपन आहे. हे चला ये, तू पोरं आपली आहे ना रांगत रांगत येत आहेत खाऊ वगैरे खात. मला वाटलं पाणी असेल इथं, कारण मागच्या वर्षी म्हणजे त्याच्या आदल्या वर्षी आलो होतो त्यावेळेला पाणी होतं इथं. आता पण सुखा खडखडीत झाला आहे, पण पावसाळ्यात ना मात्र इथं पाणी येईलच. हे चला या. तर आता या रस्त्याने पुढे जाऊ, इथं काटा मैदान आहे पुढे. तर इथं बैल आणि म्हशी आल्यात पाणी प्यायला. होय, काय म्हणताय, बरे आहेत ना. सुजित वगैरे तुमचा मुंबईतच असतो ना. हा, मी मंगेशचा पोरगा. रॅपिडो. तर ही खानविलकरांच्याच म्हशी आहेत या, आणि हे खानविलकर आहेत. हे त्यांचं घर आहे. तर आता आपण काटा मैदानाच्या इथे आलेलो आहोत, आणि इथं पोरं क्रिकेट खेळत आहेत. काटा मैदान. लेन्स लावायला लागेल रे, लेन्स मोठी झूम लावायला लागेल, झूम. तरी इच्छा करतो पूर्ण. चल
मारला जो दणक्या बरोबर त्यानं. तर ही आपल्या बाईंगवाडीतली पोरं आहेत, मज्जा करतायत. तर पोरं आपली मजा करतायत बाईंगवाडीतली. येल लवकर येल. तर आता आपण बाईंगवाडीत पोचलोय. इथं आपली ग्रामपंचायत आहे आणि इथं एक बालवाडी आहे. मी कधी न आलेल्या बालवाडीत मी आलोय. तुम्ही लोक आलात ना? साहिल आहे ना हा विदाऊट बालवाडीचा. आणि आता राजापूर वर्गामध्ये 3रा क्रमांक. आणि हा बालवाडीत येणारा पोरगा ITI. तर असंच असतं काहीतरी वेगळं. ही बाईंगवाडी चालू झाली खरं तर. इथं काटा मैदान आणि ह्या मळ्या आहेत, शेतीच्या मळ्या. पावसाळ्यातून आहे ना हिरवं हिरवं गार वाटतं. भविष्यात पावसाळ्यातला पण एखादा व्हिडिओ आपण करायला सांगू पोरांना, करतील आपली पोरं. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही आता बाईंगवाडीत पोचलेलो आहोत. आता शांतारामानाच्या दुकानावर आपण तिथे 2 बिस्किट पुढे घेणार आहोत. असंच असतं. तर ही आहे बाईंगवाडी. 2 दिवस रड. काय 2 दिवस रड असा. हा. तर आता आपल्या गावात आहे ना स्लॅबची घरं पण खूप झाली आहेत. हे बघा, हे पण एक छान घर वाटतं. हा मग तेच चांगली आहेत घरं. तर समोर खिणगिणी दिसते आपल्याला तिकडं डोंगरावर. फक्त डोंगर दिसतोय तो. आणि हे मातीचं घर. आणि हा पारा आहे. इथे बाईंग यांची घर आहेत सगळी. नाही रे, दुकान आहे चालू. हा पारा आहे, समाज मंदिर. आणि इथं पण एक समाज मंदिर आहे. तर असं गाव फिरण्याची मजा काही वेगळीच असते. हे काय घ्यायचं रे? तर इथून आपण सरळ जाणार आहोत घरी. पण तत्पूर्वी आपण जातो आता दुकानात. हे दुकानात कोण आहे की नाही? घरी गेलाय. हे दुकानात माणूसच नाही. मग इकडनं आपल्याला आवाज द्यावा लागतो दुकानात कोणतरी आला आहे म्हणून. आम्ही लहानपणी असं जायचो. तर हे आपलं शांतारामांनाचं घर आहे इकडं. आता कधी येईल तेव्हा बघू. तर हे आमचे अण्णा आहेत. आणि इथंच आम्ही दुकानावरती सामान वगैरे घेतो सगळं. फार पूर्वीपासूनचं दुकान आहे हे. ते बघ रे अण्णा काय विचारत आहे. तर आता आम्ही इथे जिन्नस घेतो. जिन्नस म्हणजे बिस्किट आणि काय रे, बिस्किट आणि बटर. आणि घेऊन मग घरी जाऊ. तर आता आम्ही शांतारामांनाच्या दुकानातनं निघालेलो आहोत. आणि आता आपण जातोय घरी. ही बाईंगवाडी इथपर्यंतच आहे. पुढे त्याच्यानंतर म्हणजे ही जो चढाव दिसतोय तिथपर्यंत. चढावाच्या नंतर मग आपला बौद्धवाडी चालू होते. हे काय काय हा. तर हे बघा, इथं पण आहे ना पावसाळ्यात नाही ना पाणी या बांधांवरनं वाहतं. ते पण मस्त वाटतं बघायला. आणि ऐ मग इथं पण आहे ना खाली पर्याय आहे इथून जायला. गणपती यांचे इथे हे करतात, गणपतीचं विसर्जन. तर हा चढाव आहे. चढावापर्यंत गेलो ना की आपल्याला मग बौद्धवाडी आपली सुरू होईल तिथून. हे पावसाळ्यातनं फार छान वाटतं. पूर्ण पाणी येतं वाहत. इथं पण तेच आहे. इथं पण पाणी येतं. काय म्हणतो भाई छोटू, मग कितवीला असतो आता? 4थीला? 4थीला गेलास? आपल्या मराठी शाळेतच आहेस ना? वा वा. तर आपल्या बाळादाचा मुलगा आहे आणि हुशार आहे खूप. बघितला तर नाही आम्ही. हा, तर स्कॉलरशिप पण पास झालाय तो. अशी हुशार मुलं आहेत आपल्या गावामध्ये. आणि हे बघा, आपण आता ह्या चढावाला आलोय. इकडे बाईंगवाडी.
किती टक्के पडलेले? शाब्बास यार शाब्बास. केलेलं काय? अभ्यास करतो तो. मी अजून कधी बघितलं नाही एवढे नंबर. तुझं तसंच आहे, तू कधी बघितलंस का काय? तर आपला चुप राहो यार. तर आपला हा वाड्याकडे जायचा रस्ता आहे, इथून वाड्याकडे जायचा रस्ता आहे. आणि हे लाईट इथं तुटलेली आहे. कॅमीच बुडलेले आहे. ते मंदिराचे. तर आता आपण डायरेक्ट जाऊ घरी. हे मंदिराच्या इथनं जाऊया ना, विहारातनं जाऊ. चला विहार करूनच जाऊ. मंदिर आम्ही विहाराला मंदिरच असं चुकून येतं आपल्याकडून. विहार म्हणायचं असतं म्हणजे विहारच आहे ते, पण आम्ही लहानपणापासून मंदिर मंदिर म्हणून ते मंदिर. इथून पण खाली जायचा रस्ता आहे आपल्या इकडे, पण आपण इथून गेलो तर फरफडत. तर आता आपण आपल्या वाडीमध्ये आलोय. आणि हे विनायक म्हात्रे याचं घर, हे राजापकरांचं घर आहे इथं खाली. अरे कसं माझ्या पापांकर लगेच राहतो अभ्यास सोडून. तर मस्त वाटतंय, फार छान असं वाटतंय. आता आपल्याच वाडीमध्ये एक किती 5 ते 6 आहेत ना स्लॅबची घरं. 5 ते 6. सिमेंटचा स्लॅब टाकलेला आहे त्याचा. पत्रा स्लॅब, सिमेंट पत्रा स्लॅब टाकलेला आहे त्याने. तर आता आपण आपल्या विहाराजवळ आलोय. तर हे प्रकाश म्हात्रे यांचं घर आहे इथं. आणि आपल्या सच्चिदाची कार आहे इथे. इथं आपली घरं होत आहेत. सत्यावनाचं घर बाकी आहे. आणि काही नवीन चिरे पण आले वाटतं. हे गोंधळ नका यार घालू. तर इथे चिरे नवीन टाकलेत वाटतं. नवीन घर इथं कोणतरी बनवणार आहे. अरे हे कार्टे आहेत ना, दोघं अतरंगी आहेत. तर आपण आपल्या विहारात आलेलो, म्हणजे विहाराजवळ आलोय. आणि विहारात जाऊया. तू येतोयस घरी की खाली येतोय? खाली येणारच काय? खाली आलास ती माझं घर मयूरराव. यातली नाटकाला मी शाळेमध्ये तुम्हाला साथ देणार. हा आमचा तरणे आहे, अतरंगी पोर. म्हणतो माझा घर दाखवाच. तू तुझ्या घर दाखव. तुझं वाडीच्या कोसावर घर बांधलंय तिकडं. हा वाडी पहिली हितपर्यंतच होती, आता तू बांधलास तिकडे डोंगरात. उद्या म्हणशी तुझा पोरगा जाऊन भुवात बांधेल काय? निव्हाळचा तेरवणातला आहे मी. तिकडे या घर दाखवाय. ह्या जमणार नाही आम्हास. टाकीन जो नाहीसा करून. तर अशीच मजा मस्करी आमची चालू असते. आता आपण तणूच्या घराच्या इथं जातोय. आणि हे इथं सुभाषदाचं घर आहे. ओके, मानसी सुभाष म्हात्रे यांचं घर आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. त्यांची घरभरणी आपण त्यांची बघितलेली आहे. आणि ह्या घर मालकीन आहेत त्यांच्या. तर छान घर आहे. सुभाष तुळशीदास म्हात्रेचं खाली घर. सुभाष नाही, मानसी सुभाष म्हात्रेचं हे घर. ओके, हे मानसी सुभाष म्हात्रेचं आहे काय? ओके, तर ह्या मानसी सुभाष म्हात्रे आहेत, त्यांचं घर आहे हे. चांगलं आहे, चांगलं आहे. तर आम्ही जरा आता जातोय. आधी त्याचं घर दाखवूया. आधी तो तन्मय म्हात्रेचं दाखवूया. पोर फिरलेला आहे आमच्या बरोबर. तर त्याचं आधी घर दाखवूया. नाहीतर रडल तो, नाहीतर काय भिंत पोखरून काढल काय, शिरा बिरा टाकायला मग खिडकी वगैरे पाडत. तर इथून आपल्या इकडे भूला जाण्याचा रस्ता आहे. आणि समोर न कोण हे फॉरेनर येत आहेत वाटतं ना? नाही, फॉरेनर नाहीत ना, हे आपल्या इकडचेच आहेत. तू ये चल. तर आता हे तन्मय म्हात्रेचं घर आहे इथं. हे बघा, कोंबडी वगैरे ही त्याचीच आहेत पाळलेली. तन्मय म्हात्रेचं घर. आणि इथं आप्पांचं घर आहे, बैल वगैरे आहेत. तर ह्याचं घर दाखवायचं होतं म्हणून आपण इथपर्यंत आलो. आणि एक मजा आहे, इथं पण मस्त वाटतं. यांचं पण घर खाली आहे आपल्या बाजूलाच, पण आता नवीन घर हे बांधलंय त्यांनी वरती. आणि मस्त आहे इकडे, गार वाटतं एकदम. हा जो स्पॉट आहे ना, ह्याला आम्ही पांदी म्हणतो. आणि हे इथं, आणि इथं हे आप्पानी आहे.
आता गेला तिथं विहिरीवरती. तर आता आपण तनूच्या घराच्या इथनं निघालेलो आहे आणि इथं गुड्डूचं घर आहे. अशी आता काही सगळ्यांची घरं दाखवायचा विचार नव्हता आमचा, पण आपण कसं गाव म्हणजे असं जस्ट फिरायला आलेलो, बाकी दुसरा कोणताही आपला उद्देश नाही. कारण का वर्षातून एकदा आपण गावी येतो आणि गाव जर फिरलं नाही तर कसं ते बरोबर नाही वाटत, जरा मस्त वाटतं. तर आता आपण जाऊया खाली आपल्या घराच्या इथं. तर इथं आपलं विहार आहे. तर इथं पण घर बांधवण्याचं काम चालू आहे. ऑलरेडी घर बनलेलं आहे. अशोक म्हात्रे यांचं घर आहे इथं. आणि हे आपलं नरेश पवार यांचं घर. आता आपण या रस्त्याने जाऊया खाली. इकडं या साईडला खिणगिणी आहे गाव. तर आता या वाटेने आपण जाऊया खाली. भारी व्ह्यूज दिसतोय. हे बघा, हे घर मस्त वाटतं यांचं. मातीचं असलं ना तरी छान आहे. इथं गुडेकरांचं घर आहे. तर ही वाटच मस्त वाटते ॲक्च्युली. हे आपल्या घरी जाते आणि मग तिथून पर्यात जाते वाट. आणि हे आपलं मामीचं घर आहे. आणि इथं मामीचे बाबा आणि मामीचे आई आहेत. काय चाय पियालो? हा चालेल चालेल, चला मग आधी येतो. हा तर हे आपले मामीचे आई वडील आहेत. तर इथनं आता आपण खाली जातोय आणि आपली घरं बघा मस्त दिसत आहे. बघ फ्रेममध्ये बघ काय वाटतं आहेत ती एकदम. तेव्हा ना सही. तर असंच आपलं छान आणि सुंदरसं गाव आहे. या साईडला पण इकडून रस्ता आहे बाईंगवाडीत जायला वगैरे. आणि ही फ्रेमच मस्त वाटते. आणि हे आपलं घर इथं. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 7 आणि आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.